लक्ष द्या काय दिलंय बघा. A uniformly charged conducting sphere of diameter 14 centimeter has a surface charge density of 40 microcoulomb per meter square. Total electric flux leaving the surface of sphere nearly. Permittivity दिले 8.85 10⁻² SI युनिट असं दिलंय. ओके आता डेटा बघा. Thus uniformly charged conducting sphere of diameter. डायमीटर दिला यामध्ये स्पिअरचा. आपल्याला पाहिजे रेडियस. रेडियस किती असणार? डायमीटरचा हाफ म्हणजे 7 सेंटीमीटर. 7 into 10⁻² मीटर एवढा रेडियस आहे. हॅज सरफेस चार्ज डेन्सिटी हाऊ मच 40 म्हणजे सिग्मा दिले. सिग्माचा फॉर्म्युला काय असतो? क्यू अपॉन ए दिलाय. क्यू अपॉन ए. आता हा यामध्ये बॉडी कुठली आहे? स्पियर. मग स्पियरचा सरफेस एरिया काय असतोय? 4πr². काय काय तर म्हणला म्हणजे सिग्मा काय दिली ना सरफेस डेन्सिटी. सरफेस डेन्सिटी म्हणजे चार्ज अपॉन एरिया. मग या स्पियरचा हा सरफेस एरिया किती आहे? हा सरफेस एरियाचा फॉर्म्युला स्पियरचा काय? 4πr². आणि दॅट व्हॅल्यू इज गिवन किती दिले? 40 मायक्रोकुलम पर मीटर स्क्वेअर. मायक्रो मध्ये आहे म्हणजे 40 into 10⁻⁻6 कूलम पर मीटर स्क्वेअर. टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स लिव्हिंग द स्पियर. फ्लक्स विचारलाय लिव्हिंग दी स्पियर. 5 विचारलंय. कसं फाईंड करणार? एप्सिलॉन नॉट दिलंय आणि फाय फाईंड करायचं आहे. बाय गॉस लॉ फॉर्म्युला काय? क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट. कळालं कसं काय ना? पण क्यू कुठे दिलाय? क्यू दिलेला नाहीये. बट सिग्मा दिलाय आणि एरिया माहिती आहे आपल्याला. मग क्यू काय येणार? सिग्मा इंटू 4πr². इज इट राईट? बरोबर आहे काय? क्यूची व्हॅल्यू सिग्मा इंटू 4πr² बाय एप्सिलॉन नॉट. सिग्मा किती आहे? 40 into 10⁻⁻6 4. पाय किती आहे? 4. पायची व्हॅल्यू घ्या 3.14. हम्म 3.14. रेडियस किती आहे? 7 into 10⁻⁻² चा स्क्वेअर. 7 into 10⁻² स्क्वेअर डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट 8.85 into 10⁻12. मग इट इज अ 40.
into 10 raised to minus 6, 4 into 12, 3.14, 12.56, 7 the square, 49 into 10 raised to 6. Divide by 8 into 8.5, 10 raised to minus 12. असे प्रॉब्लेम JW ला असतात, लेंदी कॅल्क्युलेशनची. कॅल्क्युलेशन इझी असतात, एवढंच. मॅथ्स चांगलं लागतंय त्यासाठी. ओके, आणि याचा आन्सर येते बाय कॅल्क्युलेशन इट कम्स 278 into 10 raised to 3. प्लगचं सिम्बॉल आहे, साईन युनिट आहे वेबर. आन्सर मध्ये 278 च्या जवळ 280, त्यामुळे अप्रॉक्सिमेटली म्हटलं आपण 280 अँड 10 raised to 3 म्हणजे किलो वेबर इज आन्सर. ओके, इज इट क्लिअर?